बीड असेल गोरगरिबांच्या कार्यक्रमात जायला लागतं. ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो, आपण राजकीय करत अपेक्षा असल्या तिथपर्यंत जायलाच लागतं. तर डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. काय नाव दिलं? जीवन हॉस्पिटलचं उद्घाटन. सुसज्ज हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेत आता सुरू होतं. त्या कार्यक्रमासाठी आज परभणीत आलो. मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी थांबलेला दिसतो. तुम्ही सातत्यानं त्यावर केलेलं आहे. कशा पद्धतीने रेट लावलं? 25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे त्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीनही गॅजेट 100% लागू. कारण आता आम्ही इकडे डोळे लावून बघतोय 7 करोड मराठी वाट बघतोय त्यांचं. आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायचं. ते त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली. 4 पैकी 2 मागण्या त्यातल्या तशा 8 होत्या. 8 पैकी 4 तातडीनं करतो म्हणून 4तल्या बी 2च घ्या. शिंदे साहेबांची समितीला मुदत वाढ दिली पण ती काय पाळा नाही. आणखीन काम सुरू नाही केलं. रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही. ते व्हायला पाहिजे. म्हणजे माणसाचे मन जिंकत असते. मन जिंकायचं काम फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आणि दुसरं 4 पैकी ज्या 2 घेतात ती हैदराबादचं घ्यायचे आहे. सातारा संस्थाने बॉम्बे गव्हर्नमेंट. तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी 7 महिन्यापूर्वी. आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही. कारण जो कायदा बनवतो त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे. ते महत्वाचं असतं. तर ते त्यांनी घेतलेले 7 महिन्यापूर्वी. तर तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं पण नाही झालं. तर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 तारीख किती वाटतं बहुतेक मागं पुढं होऊ शकतं तारखेला आता. पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये 100% गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज. विश्वास आहे 100%. कारण त्यांनी हे 2 विषय घेतले. तर इतकं वेठीस गोरगरिबांच्या मराठीच्या लेकराला धरणार नाहीत ते. आणि काय असतं माहिती आहे का, शेवटी जिथं भविष्य लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करता येत. आणि आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब भेद नाही करणार, तिरस्कार बी नाही करणार, मराठ्यांच्या पोराला हिणवणार बी नाही आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाही. या 25 फेब्रुवारीला 100% गॅजेट ते लागू करणार आणि 3 महिन्यांनी सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार. संतोष देशमुख प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये आता अविश्वास निर्माण झाला. प्रकरणाला न्याय मिळेल का? पुढे काय नाही. अविश्वास नसता झाला बरं का. पण काय असतं, भोळा समाज सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे. ते आपलं देतं विश्वास टाकून घेऊ माणूस चांगलं काम करतो. जसं की माझ्या गोरगरीब मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. मी 1 इंच सुद्धा मागं पुढं नाही सरतो. सपोज सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट का काय म्हणते ते नाही, मॅनेज नाही, फुटलो नाही, कोणाच्या दाराला शिवलो नाही, मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही. काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर. मी माझ्या समाजाचा विश्वासघात नाही होते. तसंच झालं की कुठंतरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता, आमदारावर. आणि लय जीव लावला. मी आता लय लावला होता. प्रचंड जीव लावला. वाटतच नव्हतं असं होईल. त्याला काय झालं एवढं भेटायला त्याला काय झालं. उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं. जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय, त्या धनंजय मुंडेकडे जाय, त्याची भेट घे आणि जरा ते मिटतंय का बघ, मिटून घे असं सांगितलं म्हणून काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते मिटून घे. यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं. लाट ही लक्षात आली पाहिजे. आणि ते मुरब्बी आमदार आहे, एका नवीन मंत्री पण राहिले. त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊ, मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे मग आणि ते मॅटर दाबून टाक, मिटून घे असं सांगितलं. मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो, मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो. राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता आला. 1,67,000 मतांनी पुन्हा निवडून आले असेल जर उभा राहिले. लय जीव लावला. त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं नाही. ते विषय संपला बी माझ्या. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.